या मस्त आहे की चहा पिऊ आणि पुढच्या राईडला बीप टाकणार असेल तर बोल. ए दादा, हा असा व्ह्यू. नमस्कार मंडळी, साईराम. कसे आहेत सगळे? आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, आज 2023ची ही शेवटची राईड आहे. 24मध्ये अजून नवीन काहीतरी संकल्पना आपण घेऊन येऊ किंवा नवीन संकल्प करू. तर ही शेवटची राईड फुल एन्जॉय करूयात. आणि लोकेशन वगैरे काय मी तुम्हाला मोठो व्लॉगमध्ये सांगतो. आणि इकडनं आता आपण जाऊ विटाव्याला बाकीची पब्लिक येणार आहे. कोण कोण येते काय येते हे मी तुम्हाला मोठो व्लॉगमध्ये सांगतो. तर आता आपण भेटू आपल्या मोठो व्लॉग सेटअपमध्ये. काय म्हणता? चला आजचा मोठो व्लॉग एन्जॉय करा. ओके का? चला, ऑफिशियली सुरू झाली आपली राईड. आणि आता असं ठरलंय की इकडनं पनवेलपर्यंत फास्ट जायचं आहे आणि त्याच्यानंतर बघू जसं होईल तसं. पण आता इकडनं पहिला फास्टमध्ये पनवेलला पोचायचं आहे. फास्ट म्हणजे एकदम फास्ट नाही, आपल्या स्पीडनी बट पोचायचं आहे असं ठरलं. काय रोड भेटला यार, काय रोड भेटला. तो मंडळी रोड असं एकदम भारी भेटलाय ना. ट्रॅफिक वगैरे काय भेटत नाहीये आणि असे रायडर्स वगैरे दिसत आहेत जाताना. काय म्हणावं यार, मॉर्निंग राईडची हीच मजा असते. स्लो डाऊन, स्लो डाऊन, स्लो डाऊन, स्लो डाऊन, स्लो डाऊन. ओके ओके ओके. होईल 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 होईल. काय नाही काय नाही काय नाही काय नाही. पण आपली लेन पकडून चालायचं. आसपास कुठे काय काय लपडा बघायचाच नाही, काय कोणाकडे बघायचंच नाही. एक कोपरा पकडून चालायचं आपला. हे अशा हेवी ड्रायव्हर्स मुळे ना जाम प्रॉब्लेम होतो. म्हणजे हेवी व्हेकल मुळे चालवताना ना जाम प्रॉब्लेम होतो. कारण कसं होतं, घाटात हे लोक स्लो होऊन जातात ना, त्याच्यामुळे बाकी सगळे पण स्लो होतात. मला जर असं एक कोपरा पकडून चालवायला जाम आवडतं. उगाच रॅश ड्रायव्हिंग करून काय करायचंय. इधर भागने का अपने को. चला, सिडको मध्ये आलो. सीबीडी सिडको नाही, सॉरी, सीबीडी मध्ये आलो. सीबीडी. आता ही राईड करतोय ना, तर गावची आठवण जाम येते. म्हणजे गावच्या राईडची जाम आठवण येते. त्या राईडला जामच मजा केलेली आम्ही. आणि आता पुन्हा असं चालतंय की पुन्हा एकदा गावी जाऊ, पुन्हा एकदा राईड करू. बघूयात कसं काय होतंय. आपले मेंबर जे रेग्युलर मेंबर आहेत ना, ते यायला पाहिजेत तर मजा येते राईडला. कारण जेवढे मेंबर असतात ते आले की बात अजून न्यारी असते. आज आपल्यासोबत जे रायडर्स आहेत ना, ते बोलतात ना, त्यांची पण वाईब एकदम भारी आहे. म्हणजे विनोदा झाला, संजय सर झाले, म्हणजे हे अनुभवाने मोठे आहेत. पण बोलतात ना त्यांच्याकडे अजूनही म्हणजे राईड करायचं जे पॅशन आहे
ते काम करून घर सांभाळून राईड करायचं जे पॅशन आहे ते अजून पण ते दोघं जण जपतात. विशाल एक त्यातला आहे, त्याचं पण सगळं काम वगैरे करून तो राईड वगैरे करतो. यार असे मित्र पाहिजेत, अशी ना मग वाईब जुळते आपली. तर अशा रीतीने आता आपण कळंबोळीत एंट्री केली आहे. पनवेल मार्गे जायचंय. सो आपल्याला हायवे नाही पकडायचा, आपल्याला आतल्या रोडने जायचंय. दादा दादा काय ऐकत नाहीत. फुल जोरदार आहे, जोरदार, फुल जोरदार. ओके, जसा विचार केलेला थंडी वगैरेचा अजून तरी नाही लागली. मगाशी हलकी हलकी लागत होती, पण काय विचार केला थंडी विंडी लागेल, जरा चहा बी मारू. तरी आता एक पुढे जाऊन ना चहाचा हॉल्ट घेऊ. पनवेल मध्ये आलोच आहे, तर कसं आपला चहाचा जो गावी जाताना ज्या चहाच्या हॉल्टला आम्ही थांबतो त्या हॉल्टवरती एकदा एक असा पाय टेकून येऊ किंवा एक चहा मारून येऊ. ओके, पनवेल. बाय द वे, हा मोटो ब्लॉकचा जो मी जुगाड केलाय तो कसा वाटतोय नक्की सांगा. कारण तुमचं एकदा मला सजेशन आलेलं की तू मोटो ब्लॉग करतोस पण तुझा आवाज वगैरे येत नाही. सो आता हा आवाजासाठी मी जुगाड केलाय. जुगाड कसा आहे काय आहे सांगा तुम्ही, म्हणजे माझा व्हॉइस कसा आहे काय आहे. पहिल्यांदा मी स्वतः माझा व्हॉइस असा ऐकणार आहे. बोललो तुम्हाला मी धुकं लागणार म्हणून. बघा धुकं लागलं, हलकं हलकं धुकं आहे पण आहे. क्या बात है, क्या बात है भाई, क्या बात है. तर मंडळी जसं मी तुम्हाला बोललेलो ना धुकं लागेल, तर बघा हलकं हलकं धुकं लागलं इकडे, तर पुढे जाऊन अजून लागेल. जय बजरंगबली. विजिबिलिटी थोडीशी आहे बघा कसं वाटतंय. OMG भाई, काय यार काय. अरे समोरची काहीच विजिबिलिटी दिसत नाहीये. आपले फॉग लॅम्प आहेत त्याच्यामुळे थोडा आपला जुगाड झालाय, बट विजिबिलिटी नाहीच आहे. थोडं समोरून तिकडनं लाईट पडते म्हणून दिसतात त्या गाड्या वगैरे, त्या व्हेकल दिसतात तरी, तर अदरवाइज नो विजिबिलिटी. इथे कुठेतरी थांबायचं प्लॅनिंग असतं आमचं. सो पुढे थांबू, पुढे 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 पुढे. तर मंडळी आता एक हॉल्ट घेतला चहाचा. ते सगळे चहा पित आहेत. स्काला स्काला चहाचा बोट घेत घेत इथे आपली चहा वाफाळती. या मस्त आहे की चहा पिऊ आणि पुढच्या राईडला जाऊ.
थोडा पुढे आले बाकी आता हा असा व्यू. क्या बात है यार, क्या बात है. ओह क्या बात है, क्या बात है. फायनली लोणावळ्यात एंट्री केली. आता संजय सर पुढे आहेत, आम्ही त्यांच्या सगळं मागे, कारण त्यांना हा रोड माहिती आहे. आम्ही आलो पण काय लक्षात नाही राहत इकडचा रोड, नेहमी प्रॉब्लेम तोच होतो. मग आता त्यानं म्हटलं तुम्ही लीड करा, आम्ही मागे थांबतो हवं तर. टायगर पॉइंटला, आणि टायगर पॉइंटला एवढी हवा आहे ना, खतरनाक वाली हवा आहे. लिटरली सगळं हल्लेत, ते आमच्या बाईक्स लागलेत बाईक मध्ये. माझी चावी मी गाडायला विसरलो, आता मोठा सदमा लागला असता, सदमा. इथे आपल्या सगळे बाईक आहेत, आता इथेच राहू दे. आपण तिकडे जाऊ, कॉर्न पकोडा आणि चाय वगैरे मारू. तेव्हा की सूर्यदेवताचं दर्शन पण झालंय, पण हवा एवढी आहे ना, खतरनाक वाली हवा आहे. लिटरली माणसाला पण हलवून टाकते. आता फोटो ब्लॉग, पहिला फोटो ब्लॉग हा इथलाच होता, आणि 2023 हा शेवटचा फोटो ब्लॉग आहे, इथलाच आहे. असं मिक्स वाला फिलिंग आहे, भारी वाटतंय. तेव्हा आम्ही पावसाळ्यात आलेलो, आता थोडस ऊन वगैरे आहे त्याच्यामुळे, आणि थंडी आहे, चलताय. ते आपली पब्लिक भेटायला सुरुवात केली. आला नाही, ऑर्डर नाही आली ना, नाही दिली, थंडीने कुडकुडलंय. थंडीचा विचार, थंडीचा इफेक्ट काय झालाय, थंडीचा इफेक्ट काय झाला. बीप टाकणार असेल तर बोल. नाही, अरे जाम गोड वाटतंय भाई, आयुष्यात अशी थंडी भेटायला पाहिजे. सुशांत तुम्ही अजून तुम्ही डोक्यावरचा काढला नाही. मनालीचं फील घेतोय. या माणसाचं काय मला कळालंच नाही. बेकार थंडी आहे. आम्ही लोक जॅकेट विकेट घालून होतो, जॅकेट काढतोय, खतरनाक आहे. विनोदा पत्रे वाचतायत, थंडी आपलं पण पत्रेत वाचतोय. आता इथं मजा मस्करी चालू आहे, थोडं एन्जॉय करू. पुढे सरळ जा, तिकडे नायगारा फॉल्स आहे. इथं जाम मजा मस्करी चालू आहे, आपण बोलू नंतर.
तर आता नाश्ता वगैरे झाला. संजय सर बाजूला आहेत. कसं वाटतंय राईडचा अनुभव त्यांना विचारू, कारण त्यांना कसं वाटतं. आपला थोडा लाईट आपल्या डोळ्यावर सुटते. आता बरं, आता विचारलं तर ठीक आहे. हवा पण जाम आहे. बस संजय सर इकडे काय म्हणजे एक्सपिरियन्स कसा वाटला राईडचा? जुन्या आठवणी ताजे झाले सर. पुराणा खिलाडू आहे. 12 वर्ष आधी राईड वीड करायचे. आम्ही काहीच नाही म्हणजे. कसं वाटतं? ड्राईव्ह सेफ करायची, ओके ओके ओके. स्लो वेळेवर पोहोचण्याचं महत्वाचं द्या. बरोबर फास्ट चालू नका गाडी. आणि एवढं 12 वर्षानंतर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? ते मेन आहे. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. ZMR वाल्या जेडेमर आणि बुलेट फरक आहे. फरक आहे ना. रॉयल एनफिल्ड आणि त्याच्यात जाम फरक आहे. आणि बाकी पब्लिक इकडे विशाल काय बोलतो भावा? काय बोलतो? कसं वाटतंय How खाऊन? is the जोश? आता आहे आता चांगला आहे. ना? आणि आता मगाचा चांगला आहे. मगाचा मगाचा? मगाचा आहे. बाकी पब्लिक फिरते जा, 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 सब घुमाघुमी. मंडळी आता तुम्हाला एक दाखवतो, बघा तुम्ही. बघा, निसर्गाने घडवलेलं केवढं सुंदर असं दृश्य आहे. आणि दुसरं म्हणजे हे बघा, हे माणसांनी घडवलेलं दृश्य आहे. कसं वाटतंय? चांगलं वाटतंय का? आपण असं घाण करतोय सगळ्या ठिकाणी. पूर्ण रेलिंगच्या इकडे हा सगळा पार्ट तसाचा तसाच. प्लीज कृपया तुम्ही अशी घाण कोणी करू नका. आणि आपल्या देशाचा आणि बोलतात ना आपल्या जे नागरिकत्वाचं असं नाव खराब न करू. मला वाईट वाटलं यार, एवढं चांगलं दृश्य आणि हे इतिहास. मंडळी प्लीज असं पुन्हा करू नका. तुम्ही जर अशा चांगल्या ठिकाणी येताय ना, तर या अशा कृत्य करून ना आपल्या देशाचं नाव खराब न करू. ब्रिजच्या एका खाल ना ऐरोलीत ना अर्धा तसंच जा. हा 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 येऊ. बघा ना दिवस कसे फटाफट निघून गेलेत. फटाफट काही हेच नाही. मला असं वाटतं मी आता शिर्डीला जाऊन आलो, तुमच्या समोर ब्लॉग सगळे लाईव्ह केले आणि आता पुन्हा डबल शिर्डीला चाललोय. 1 वर्ष कसा काय निघून गेला समजलंच नाही. टाइम खूप फास्टली जातोय. बाय द वे तुम्हाला काही सजेशन्स असतील तर तुम्ही नक्की मला कळवा. मला DM करा किंवा आपल्या व्हिडिओच्या कमेंट वरती तुम्ही सांगितलं तर बरं होईल. तुम्ही जसं सांगाल त्याप्रमाणे मी इम्प्रूव्हमेंट करेन. कारण आफ्टर ऑल जनता जनार्दन तुम्हीच ठरवणार आहात तुम्हाला काय आवडतं काय नाही. तुम्ही ज्याप्रमाणे मला सजेशन द्याल किंवा तुम्ही ज्याप्रमाणे मला सांगाल त्याप्रमाणे तुमच्या पुढे कॉन्टेंट येतील. काय म्हणता? परत सिग्नल लागला.
ए दादा, लायसन आहे का? तुझे लायसन है क्या? पहला लाइसेंस है का? लाइसेंस है क्या तेरे पास? फिर कैसे चलाता है पागल? तू गाड़ी रख दो, गाड़ी ऐसे मत चलाओ. हा, काय बावळट मुलं आहेत आणि यांचे आई बाबा कसे काय ह्यांना गाडी देतात काय कळत नाही. जाऊ दे, आपल्याला भांडणं करायची नव्हती तिकडे, बट जे चुकीचं होतं ते चुकीचंच होतं ना. त्यांचे आई बाबा कसे काय ह्यांना गाड्या अलाव करतात एवढ्या लहान वयात कळत नाही. लायसन नाही काय नाही, आता ट्रिप्सची गाडी चालवत आहेत. आई बाबा कसे काय ह्यांना देतात गाड्या काय माहिती. माझा तो किस्सा तुम्हाला मी सांगितला ना तर तुम्हाला हसायला येईल. माझी जी हाफ गर्लफ्रेंड आहे तिच्या आधी एक गाडी होती डॅझलर म्हणून. ती घेण्यासाठी माझ्याकडे पैसे तेव्हा कमी होते, मला तेव्हा बाबांनी दिलेले होते डाऊन पेमेंट करायला, माझ्या पप्पांनी दिलेले. सो ती डाऊन पेमेंट करण्याच्या पर्यंत मला त्यांनी एकच सांगितलेलं की मी डाऊन पेमेंट करतोय, उरलेले उर्वरित पैसे आहेत हे तू द्यायचे तुझ्या मेहनतीचे. म्हणजे इवन मी जॉब करत होतो तरी सुद्धा त्यांचं असं होतं की तू तुझ्या मेहनतीने कमव आणि तू तुझ्या मेहनतीने घे, म्हणून मी फक्त तुला सपोर्ट करेन. आजही त्यांचा सपोर्ट आहे, बट हे असे आई वडील मुलांचे लाड पुरवतात ज्याच्यात ती मुलं असं वाईट वागतात ना, म्हणून राग येतो, चीड येते त्या गोष्टीची. न तर काय कोणाला समजवणार. तरी त्याला प्रेमात धाकात सांगितलं आणि आपण आपल्या मार्गाला निघालो. त्याला ते कोणाची भांडणं करायची नाहीयेत, पण कळायला पाहिजे, आई वडिलांना कळायला पाहिजे. फायनली पोचलो घरी. तर मंडळी आता पोहोचलो आपल्या पार्किंग मध्ये. इथनं जाणार आपल्या घरी, फ्रेश वगैरे होणार, त्याच्यानंतर डेटा वगैरे कॉपी करायचा आहे, बरीचशी कामं आहेत. आणि आज 31 असल्यामुळे घरच्यांचं पण काय प्लॅनिंग आहे तर बघायला पाहिजे ना, आता शिवाय घालतील ते पण. गेला असतो आत, लवकर आलाच नाही वगैरे, घरच्यांचं प्रेम येते. तर मंडळी ही छोटी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली सांगा, आणि याच्या पुढे राईड बद्दल तुमच्या काही संकल्पना असेल तर मला नक्की सांगा. आपण त्याप्रमाणे राईड करूयात आणि तसं इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करूयात. तर चला, आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. आपण भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, तुमच्या घरातल्यांची काळजी घ्या, पाहत राहा ब्लॉग विथ राहुल. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.